एक महत्त्वाची बातमी आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्याच्या नंतर भाजपने आता शेतकरी भिमुख धोरण राबवायला सुरुवात केली की काय असाही प्रश्न विरोधक विचारतात। आज 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचा 17वा हप्ता मिळणार आहे। मोदींच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जारी केली जाणार आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या नंतर मोदी पहिल्यांदाच स्वतःच्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान मोदी किसान सन्मान संमेलनामध्ये सहभागी होतील। तर मोदी बचत गटातील 30,000पेक्षा अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्र सुद्धा देणार आहेत। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या नंतर जेव्हा पहिली मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती तेव्हा पहिली सही शेतकऱ्यांसाठी असं मोदींनी म्हटलं होतं आणि त्यावेळेला याच विषयी त्यांनी सही सुद्धा केलेली होती आणि आता हा 17वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे। आज याबद्दलची घोषणा सुद्धा केली जाईल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीसा फटका बसलेला आहे भाजपला आणि यानंतर शेतकरी भिमुख धोरण सध्या राबवलं जात आहे। देशभरामधल्या 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांना हा सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे, 17वा हप्ता मिळणार आहे आणि मोदींच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आज जारी केली जाणार आहे। तर पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किसान सन्मान संमेलनामध्ये सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणांमुळे काहीसा फटका बसलेला होता। देशभरामधले बहुतांश ग्रामीण भाग याच्यामध्ये होते। यासोबतच पंजाब हरियाणा यासारखे महत्त्वाची राज्य सुद्धा होती जिथे फटका बसलेला होता। काहीशा जागा सुद्धा भाजपच्या यंदाच्या वेळेला कमी आलेल्या होत्या। त्यामुळे आता एक शेतकरी भिमुख धोरण भाजपकडून राबवलं जातंय असं म्हणता येऊ शकतं। तर ही दृश्य आपण बघतोय। अगदी काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे पोहोचणार आहेत आणि किसान संमेलन असं इथे सुरू होणार आहे आणि याच संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील आणि ही योजना जाहीर करतील। याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। ओम, काय अधिकची माहिती आहे? वाराणसी त्यांच्या मतदारसंघामध्येच आज हे किसान संमेलन होत आहे आणि इथे 17वा हप्ता किसान सन्मान योजनेचा जाहीर होणार आहे। यामध्ये आपण पाहिलं असेल नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला देशभरातून 63 जागा गमवाव्या लागल्या होत्या आणि या जागांपैकी बहुतांश जागा या ग्रामीण भागातील होत्या। त्यात मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि एनडीए सरकारवर ही नाराजी होती। त्या अनुषंगानं नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मोदी सरकारकडनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निर्णयांचा धडाका लावण्यात आला। पंतप्रधानांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच निर्णय हा किसान सन्मान निधीच्या संदर्भात स्वाक्षरी करून केला होता। त्या अनुषंगानं आज हे जे काही किसान संमेलन होत आहे त्यामध्ये 9 कोटी 26 लाख शेतकऱ्यांना 17वा हप्ता दिला जाणार आहे। 20,000हून अधिक कोटी रुपयांच्या रकमेची रक्कम आज शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी आज वाराणसीमध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या घोषणेची सुद्धा या कार्यक्रमात केली जाऊ शकते असं सध्या कळते। येत्या काही दिवसांमध्ये वर्षाच्या शेवटी ठीक आहे ओम, त्यामुळे या संमेलनाच्या माध्यमातून मोदी नेमकं काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।